नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली इयत्ता 10वीची मराठी विषयाची कविता चौथी. कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण आणि कवी आहेत संत रामदास. या कवितेमध्ये कवी संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे कोणत्या प्रकारची आहेत, माणसाच्या अंगी कोणती उत्तम लक्षणं असावीत, त्याने काय करावं आणि काय करू नये, आदर्श व्यक्तीची लक्षणं कोणती, आदर्शत्व म्हणजे काय आणि सत्याचा मार्ग आपण का स्वीकारावा, आपण वागताना बोलताना जो विवेक आहे त्या विवेकाने आपण का बोलावं वागावं, असं केलं आपण सत्याचा मार्ग जर स्वीकारला ऐकला त्या मार्गाने आपण चाललो तर ते म्हणतात तुमची कीर्ती नक्कीच वाढेल. आणि म्हणून खूप छान अशी कविता आहे, तुमच्या सर्वांच्या हिताची आहे. ही लक्षणं तुमच्या सर्वांच्या अंगी यावीत अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही एक चांगला उत्तम असं नागरिक बनावं. आणि म्हणून संत रामदासांनी उत्तम लक्षणं कशी सांगितली आहेत आणि या त्यांच्या कवितेमध्ये आपण ही 10 प्रकारची जी उत्तम लक्षणं आहेत ती आपण व्यवस्थित ऐकूया. कविता चौथी, उत्तम लक्षण. कवी आहेत संत रामदास. या कवितेमध्ये कवींना सांगायचं आहे की संत रामदासांच्या बाबतीत सांगायचं तर ते एक संत कवी. संत रामदासांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना समाजाची एक सामाजिक जाणीव होती. समाजाच्या नैतिक आध्यात्मिक उन्नतीविषयी त्यांनी अखंडपणे जागरूकता निर्माण केली. त्यांच्या मनामध्ये या समाजाविषयी अतिशय तळमळ होती आणि म्हणून त्यांची ही तळमळ त्यांच्या संत काव्यामध्ये आपल्याला आढळते किंवा अभ्यासाला मिळते. संत रामदासांचे आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे अनेक प्रकारचे वाङ्मय त्यांनी दिले आहे. दासबोध ही संत रामदासांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, त्यांचं चिंतन, समाजाचे ज्या काही आपल्या चालीरीती आहेत त्याचं त्यांनी सूक्ष्म असं अवलोकन करून मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांना आवडेल सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. हा होता संत रामदासांचा परिचय. आता आपल्या कवितेत संत रामदासांना काय सांगायचं आहे ते पुढे. संत रामदास यांनी या रचनेत म्हणजे आपल्या कवितेत उत्तम लक्षणे या कवितेमध्ये त्यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. लक्षात या एका ओळीमध्ये आपल्या कवितेचा भावार्थ तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, संत रामदास यांनी या कवितेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षण म्हणजे काय की आदर्श व्यक्ती कशा प्रकारचा असावा, ज्याच्याकडे हे गुण आहेत तो व्यक्ती आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मते आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये. बघा, 2 प्रश्न आहेत, काय करावे आणि काय करू नये. तुम्ही शाळेमध्ये येत आहे नाही का, तर तुम्हाला विचारलं तुम्ही काय येत आहे तर काही विद्यार्थी म्हणतील आम्ही शिकायला येतो आहे, आम्ही ज्ञान घ्यायला येतो आहे. आणि काही म्हणतील आम्ही अज्ञान घालवायला येतो आहे. अज्ञान घालवणं अज्ञान मिळवणं या दोघांचा अर्थ सारखाच आहे. यात पण ते सांगितलं आहे काय करावे आणि काय करू नये, दोघांचा अर्थ एकच आहे. तसेच सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ही कविता आता थोडीशी स्पष्टीकरणासहित पाहूया.
सुरुवात. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. वाट आता पहिल्या या त्यांच्या रचनेत आपण पाहिलं, श्रोती व्हावे सावधान. त्यांना काय सांगायचं आहे की श्रोत्यांनो, तुम्ही आता सावध व्हा. तुम्हाला मी आता उत्तम गुण, चांगली लक्षणं कोणती आहेत हे तुम्ही सावधपणे ऐका, असं त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून ही तुम्ही सावधपणे ऐकून तुम्ही हे जाणण्याची जी कला आहे, जी खूण आहे, ती अंगी बाणा. खूण म्हणजे काय? आई लहान मुलाला सांगते की नाही, कोणी पाहुणे आल्यानंतर किंवा कुठे पाहुणे गेल्यानंतर कसं बसायचं सांगत नाही, ती खूण असते. असं नुसतं बोट केलं तर ते मूल शांत बसतं, नाही का? कारण लहान मुलं पाहुणे आले की मग मस्ती करणं, काहीतरी खायला मागणं, गोंगाट करणं. त्यांना माहीत आहे पाहुणे आले म्हणजे आई आता मारणार नाही. ही खूण झाली आईची. बोट दाखवणं, डोळे मोठे करून पाहणं, आणि त्यामुळे ही खूण आहे. पण त्यांच्या मते उत्तम पुरुषांची खूण कोणती? तर तुम्हाला आता मी उत्तम काही गुण किंवा लक्षणं सांगतोय, ते तुम्ही शांतपणे ऐका, असं संत रामदास म्हणतायत. आणि म्हणून त्यांच्या मते श्रोती व्हावे सावधान. तुम्ही सावध म्हणजे काय? तुम्ही आता स्थिर व्हा. मी काय सांगतोय ते शांतपणे ऐका, सावध व्हा. सावध म्हणजे काय? आता तुम्ही हे ऐकण्याची तयारी आता मनाशी एक खुणगाट बांधा, तुमचं मन घट्ट करा, तयार करा. आता सांगतो उत्तम गुण. उत्तम गुण कोणते आहेत? चांगली लक्षणं कोणती आहेत? नाही का? आपण थोरा मोठ्यांची पुस्तकं, नाटके हे का अभ्यासतो, का पाहतो? कारण ते ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने आपण गेलो तर आपण पण त्यांच्या प्रकारे चांगला व्यक्ती होण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासारखे पण होणार नाहीत, पण म्हणतात थोरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे. जेणे करता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. आता उत्तम म्हणजे लिहून घ्या. उत्तम म्हणजे आदर्श किंवा गुणसंपन्न. शब्दार्थ आहेत, यात बरेचसे शब्दार्थ आहेत. मी शिकवताना शब्दार्थ सांगेन, त्याचा अर्थ सांगेन, तो कृपया मुलांनी लगेच लिहून घेत चला. उत्तम म्हणजे आदर्श किंवा गुणसंपन्न. पुढे सांगितलं आहे लक्षण. लक्षण या ठिकाणी गुण वैशिष्ट्ये. आणि श्रोती म्हणजे ऐकणाऱ्या लोकांना श्रोतं म्हणतात. बोलणारा वक्ता असतो, त्याप्रमाणे श्रोते म्हणजे ऐकणारे लोक हो. सावधान म्हणजे का? तुम्ही आता सावध व्हा, तुम्ही आता तयारीत राहा, असा अर्थ. आणि उत्तम म्हणजे आपण बघितलं उत्कृष्ट. सर्वज्ञपणाची. अशा प्रकारे आता सर्वज्ञ म्हणजे कोण? जो शिकवणारा आहे, सांगणारा आहे, जो सद्गुरू आहे, त्याला सर्वज्ञ शब्द वापरला आहे. आणि म्हणून श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करता बाणे खूण, सर्वज्ञपणाची. आता जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही शांतपणे ऐका. ऐका. मोठी माणसं, ज्ञानी माणसं जो उपदेश करतात ते एका शब्दामुळे आयुष्य बदलून जातं. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचसे उदाहरणं पाहिली तर हे दिसून येते. आणि म्हणून मोठ्यांचा आदर करायचा, मोठ्याचे नम्रपणे वागायचं, त्यांचं म्हणणं आपल्या हिताचं आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवावं. ज्याप्रमाणे साखर गोड आहे पण आरोग्याला घातक आहे, अपायकारक आहे. आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर त्या आजाराला काहीतरी औषध किंवा गोळ्या देतात, पण त्या गोळ्या गोड नसतात, त्या कडू असतात. पण कडू असतात पण त्या आजाराला त्या फायदेशीर असतात. त्याप्रमाणे आपले आईवडील, आपले शिक्षक, आपल्या घरातली मोठी माणसं किंवा आपले नातेवाईक जे आपलं बोलतात ते कडू वाटतं,
पण ते कडू सत्य असतं किंवा आपल्या हिताचं असतं, त्या डॉक्टरच्या गोळीप्रमाणे. जेणे करता बाणे खूण सर्वज्ञपणाची, ही एक खूण आहे, ही खूण लक्षात ठेवायची. आणि म्हणून मुलांचे जे पाया आहे तो पाया लहानपणी भक्कम असेल तर ती मुलं मोठेपणी चांगल्या प्रकारे शिकतात असं त्यांना सांगायचं आहे. पुढे पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखिल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. पुढे सांगितलंय वाट पुसल्या विना जाऊ नये. चित्रामध्ये आपण पाहतोय आता आपण ऑनलाईनच्या जगामध्ये वावरतोय. आता हाच आपला तास पण ऑनलाईनचाच आहे. पण पूर्वी कुठे जायचं असेल तर आपला तो रस्ता माहीत नसेल, ते गाव ते ठिकाण, तर आपण कोणाला तरी विचारायचो. आता ते ऑनलाईनमध्ये ते गुगलचं मॅप आलं आहे आणि ते एकदा आपण लावलं, आपण आहोत त्या ठिकाणाहून आणि कुठे जायचं ते ठिकाण त्या ठिकाणी सर्च केलं तर आपण ते गुगल मॅपप्रमाणे त्या ठिकाणापर्यंत चांगल्या प्रकारे कुणाला न विचारता जाऊ शकतो. या समर्थ रामदास म्हणतात वाट पुसल्याविणं. पुसल्याविणं म्हणजे काय? विचारल्याशिवाय, नाही का? विचारल्याशिवाय हा शब्द लिहून घ्या. वाट पुसल्याविणं म्हणजे विचारल्याशिवाय जाऊ नये. हा झाला रस्त्याचा मार्ग. जीवनाचा पण तोच मार्ग आहे. जर तुम्हाला एका ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर ते ध्येय तुम्हाला, ज्याने ते ध्येय गाठलं आहे, नाही का, जो व्यक्ती ज्या मार्गाने त्या ध्येयापर्यंत पोहोचला आहे त्याला तुम्ही भेटलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे की मला असं असं बनायचं आहे, तुम्ही ते बनलात, मी काय करू? मग तो सांगेल. तो सल्ला आपल्या हिताचा असेल, नाही का? आपल्या एखाद्या गावाला जायचं आहे पण ते गाव आपल्याला माहिती नाही म्हणून विचारलं तर आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकतो. पण न विचारता आपण विरुद्ध दिशेने गेलो तर तो गाव आपल्याला भेटणार नाही, मागे नाही फिरलो तर. फळं ओळखल्याविणं खाऊ नये. आता या ठिकाणी म्हटलं आहे की जी फळं आहेत, नाही का, ते फळ किंवा फळ दिसतं खूप छान, रंग खूप छान आहे, पण ते चांगलं आहेच असं नाही. कारण त्या फळाचा अंतरंग जो आहे, जो आतला गुण आहे, तो ओळखल्याशिवाय ते फळ खाऊ नये. ते विषारी पण असू शकतं. काही फळं दिसतात खूप छान पण ती विषासारखी पण असतात. आणि म्हणून एखादी गोष्ट, एखादी वस्तू रस्त्यात पडली ती अचानक आपण पटकन उचलून घ्यायची नाही. लक्षात, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. एखादी वस्तू पडली, छान पडली, मग ती उचलायची का? ज्या अर्थी कोणी उचलली नाही त्या अर्थी आपण पण उचलायची नाही, नाही का? कधी कधी बघा आपण बसमध्ये गेलो ना तर बसमध्ये लोक उभे असतात आणि एखादा सीट रिकामा असतो आणि काही माणसं घाईमध्ये येताना असं वाटतं की आता चला सीट रिकाम आहे, आपण बसूया. पण नाही, ज्या अर्थी बसमध्ये सगळे प्रवासी बसलेत, काही उभे आहेत, कोणी बसत नाही, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रश्न आहे त्या ठिकाणी. पण हा विचार कोण करतोय? विचारवंत करतोय. आणि म्हणून तुम्ही काय व्हा? उत्तम व्हा, विचारवंत व्हा. लक्षात, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. आणि म्हणून एखादी वस्तू पडली तर ती लगेच उचलायची नाही. ती आपल्या कशी असते? घातक असू शकते असं कवी संत रामदास म्हणतात. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. पुढे म्हटलंय जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये एका कदा काळी. आता पुढे म्हटलंय जनी म्हणजे लोकांचे. शब्दार्थ लिहून घ्या. जनी म्हणजे लोकांचे, आर्जव म्हणजे काय? विनंती. जनी आर्जव तोडू नये, लोकांनी विनंती केली, नाही का, तर ती विनंती आपण विचारात घ्यावी.
सर्वात मोठं हत्यार आहे विनंती करणं, हात जोडणं, नाही का? आणि म्हणून लोकांनी विनंती केली तर ती आपण लक्षात घ्यावी, तिला आपण अमान्य करू नये, ती विनंती फेटाळू नये, तिचा द्वेष करू नये. पुढे म्हटलंय, पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य या ठिकाणी लिहून घ्या. पापाने किंवा कपटाने जी आपण संपत्ती मिळवतो ती संपत्ती म्हणजे काय? पापद्रव्य आहे. लक्षात, एका गावामध्ये पापद्रव्यावरून आपण एक उदाहरण किंवा गोष्ट ऐकूया. गोष्ट फक्त बोधापुरतं घ्यायची, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आणि चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. एका गावामध्ये एक श्रीमंत व्यक्ती असतो आणि गावामध्ये साधू काहीतरी आपली भिक्षा कधी मागण्यासाठी आलेला असताना त्या साधूला त्या श्रीमंत व्यक्तीने जेवणाचा आग्रह केला. साधूच्या ठिकाणी जेवतात. जेवण खूप छानपैकी झालेलं असतं. इकडच्या काही गप्पा होतात. जेवायला बसल्यानंतर जेवण उत्तम असं जेवण या ठिकाणी साधूला वाढण्यात आलं. साधू भरपूर जेवतात. जेवायला चांदीचं ताट, चांदीचा पेला, चांदीचा तांब्या असा पाहुणचार. आणि जेवण झाल्यानंतर साधू त्या ठिकाणाहून आपला हात धुवायला वगैरे ते जातात. हात धुतल्यानंतर तो तांब्या जो आहे तो तांब्या तो आपल्या झोळीत टाकतात. का? त्यांना काही कळलं नाही, माहीत नाही. पण नंतर ते त्या श्रीमंत व्यक्तीचा निरोप घेऊन आपल्या आश्रमात येतात. त्यावेळी त्यांना असं जाणवतं की आपल्या झोळीत काहीतरी आपण आणलं आहे. ते विचार करतात, आपण अनेक ठिकाणी जातोय, फिरतोय, भिक्षांना मागतोय, पण आपण असं कधी काही केलं नाही. आपण आज असं का केलं? त्यांना प्रश्न पडतोय. आणि ते या ठिकाणी आपल्या मनात विचार करतात की आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती घेऊया. आणि मग ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या गावात जाऊन एका सामान्य व्यक्तीला विचारतात आणि मग त्यांना कळतं आहे की तो व्यक्ती चुकीच्या मार्गाने श्रीमंत झाला आहे. तो ज्या मार्गाने श्रीमंत झाला त्याच मार्गाचा मोह मला पडला असं साधूला जेव्हा कळलं, त्या साधूने तो चांदीचा तांब्या त्या श्रीमंत व्यक्तीकडे पुन्हा परत केला. मित्रांनो, यात आपण बहुत काही शिकलात की ज्या घरचं आपण अन्न खातो त्या घरचे अन्नाचे विचार आपल्या डोक्यात येतात असा फक्त बोध घ्या. आणि म्हणून अन्न खाताना आपण चांगल्या संस्काराचे, चांगल्या विचाराचे, चांगल्या ठिकाणाचे, आपल्या फायद्याचे आहेत अशाच ठिकाणी खावं असा फक्त बोध घ्या. पुढे म्हणतात की जनी अर्जाव तोडू नये. लोकांनी विनंती केली तर आपण ती तोडायची नाही, अमान्य करायची नाही. त्यांची विनंती, अर्ज म्हणजे विनंती आपण मान्य करायची असं म्हणतात. पापद्रव्य जोडू नये. आणि पापाचा मार्गाचा जो पैसा आहे की द्रव्य म्हणजे संपत्ती, ती आपण जोडायची नाही, मिळवायची नाही असा अर्थ. लक्षात. पुढे म्हणतात पुण्य मार्ग सोडू नये. आता पुण्याचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग? की आपण सद्मार्ग, सच्चिल मार्ग, सद्वर्तन हे कधी सोडायचं नाही. संगत खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून हे सद्वर्तन, चांगलं वागणं आपल्या आयुष्यात आपल्याला नेहमी कसं हिताचं आहे असं संत रामदास म्हणतात किंवा सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात की पुण्य मार्ग सोडू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे काय? की आपल्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होईल, त्याचं मन दुखावेल, त्याला वाईट वाटेल असं काही करायचं नाही.
आपण असं केलं नाही तर आपण पुण्यमार्गाचाच अवलंब केला. कदाकाळी म्हणजे काय? नेहमी, कोणत्याही वेळी. लिहून घ्या, कदाकाळी म्हणजे नेहमी किंवा कोणत्याही वेळी. लक्षात? पुढे तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. आळ पुढे म्हटलंय की तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. आता चित्रामध्ये तुम्ही पाहताय की तुमच्याच वयाची दोन शाळकरी मुलं काय करतायत? एकमेकाशी भांडण करतायत, नाही काय? पण या ठिकाणी जो शब्द वापरला आहे कुठला? तोंडाळाशी. तुम्ही तोंडाळाशी म्हणजे काय? तोंडात येईल ते बोलणे, तोंडात येईल वाटेल ते बोलणे म्हणजेच भांड कुदळ, असा शब्द वापरला आहे. असे तोंडाळ काही मुलं असतात. त्या मुलांना संस्कार आपल्या घरामध्ये होत असतात आणि म्हणून ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरातली मुलं कधी शिव्या देत नाहीत. तुम्हीसुद्धा यातून हा बोध घ्यायचा आहे की आपणही कुणाला शिवी द्यायची नाही. तोंडाशी म्हणजे काय? तोंडात येईल वाटेल ते बोलणं किंवा भांडकुदळ हा शब्द वापरला आहे. भांडू नये. तुम्ही स्वतः सज्जन आहात, शिस्तप्रिय आहात, पण समोरचा भांडखोर आहे तर तुम्ही तुमच्या मित्राशी संपर्क ठेवायचा नाही, जवळ जायचं नाही, जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा नाही. लक्षात? आणि म्हणून तुम्ही जवळीक गेला नाहीत तर तुमचं भांडण होणार नाही. पण समर्थ रामदास म्हणतात तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंटू नये. तंडू नये, तंडू नये म्हणजे काय? भांडण करू नये किंवा तंटा करू नये. संत संग खंडू नये, अंतर्यामी. जो संत संघ लिहून घ्या, सज्जन माणसांची संगत. खंडू नये म्हणजे काय? तोडू नये. लक्षात? आणि म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी जो तोंडाळ आहे, जो भांडखोर आहे, अशा मित्राशी आपण संपर्क जवळीक साधायची नाही. जो वाचाळ आहे, जो व्यर्थ बडबड करतो, वाचाळचा शब्द अर्थ लिहून घ्या. वाचाळ म्हणजे काय? व्यर्थ बडबड करणे. त्या बोलण्याला काय अर्थच नाही. मनात येईल तो काही बोलतोय, त्याला वाचाळ शब्द वापरला आहे. तंडो म्हणजे काय? तंटा किंवा भांडण करू नये. बघा या ओळीचा किती अर्थ भरला आहे. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये. जो तोंडाळ आहे, जो भांडखोर आहे, अशा मित्राशी, अशा व्यक्तीशी आपण भांडायचं नाही. मग तो पण सारखाच आणि आपणही सारखेच, नाही का? एक भांडखोर मुलगा आहे आणि एक शहाणा मुलगा आहे, नाही का? दोघांचं भांडण झालं तर मग लोक नाव कोणाला ठेवतात? जो शहाणा आहे त्याला. का? चूक कोणी केली? जो भांडखोर आहे त्याने चूक केली, भांडण त्याने केलं. पण लोक याला काय म्हणतात? तो मूर्ख आहे, तो वेडा आहे. पण तू शहाणा आहे ना रे, तू शहाणा होत असणार आहे, असं म्हणतात. आणि म्हणून जी सज्जन मुलं आहेत, जी शांत मुलं आहेत, जी संस्कारी मुलं आहेत, ती कधी भांडण करत नाहीत. तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे शहाणी किंवा सज्जन मुलं, उत्तम अशी लक्षणं असलेली मुलं व्हावीत, नाही का? असं आपण या ठिकाणी समर्थ रामदासांना विनंती करूया किंवा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया, नाही का? या सगळ्या मुलांना असं काय बनव? उत्तम नागरिक बनव. वाचाळाशी तंडू नये,
जो वाचाळ आहे, जो व्यर्थ बडबड करतो आहे, अशा वाचाळाशी पण आपण बिनकामाचं भांडण करायचं नाही. संत संग खंडू नये अंतर्यामी, नाही का. संगत खूप महत्त्वाची आहे. संगत चांगल्याची असेल तर माणूस नक्कीच चांगला होतो. हिंदीमध्ये एक कहावत आहे की नाही, सज्जन से सज्जन मिले तो करेंगे दो दो बातें. सज्जन से सज्जन मिले तो करेंगे दो दो बातें और गधे से गधा मिले तो खाएंगे दो दो लाथे. गधे से गधा मिला तो खाएंगे दो दो लाथे, नाही का. सज्जनला सज्जन मिळाला तर ते तासभर गप्पा मारतील, पण त्या सगळ्या गप्पा चांगल्याच्या असतील, त्यांच्या हिताच्या असतील. आणि जर मूर्खाला एखादा मूर्ख मिळाला तर त्या ठिकाणी त्यांचं मात्र संभाषण संवाद होणार नाहीत, त्यांचा वादच होईल. आणि म्हणून संगत खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ही संगत तुम्ही चांगल्याची करा, तुमचं चांगलं होईल. आणि म्हणून संत संग खंडू नये अंतर्यामी. संत संग, संतांची संगत, जे सज्जन आहेत त्यांची संगत आपण जर तुम्ही घेतलीत, लावलीत, तुमच्या आचरणात आणलीत तर तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे सज्जन नागरिक बनाल. लोक तुम्हाला हात जोडतील, नमस्कार करतील. पण ही कोण कुठं आहे ते म्हटलं आहे अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे काय, मनातून किंवा तुमच्या हृदयातून. लक्षात, जी शिकवण आहे, हा संत संघाचा प्रकार आहे, हा मनात पाहिजे. नुसता वरवर देखावा नको, असं संत रामदास म्हणतात. तर संत रामदासांनी आता आपल्याकडे अनेक भक्तीचे संप्रदाय आहेत. बैठकीचा प्रकार संत रामदासांनीच या ठिकाणी समाजाला एक चांगला मार्ग दिशा देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून भक्ती सगळेच मार्ग चांगले आहेत. आपण मागे बघितलं की वारकरी हा संप्रदाय फार जुना आहे, प्राचीन आहे. सगळे भक्तीचे मार्ग चांगले आहेत, कोणताही मार्ग वाईट नाही. लक्षात. आणि म्हणून ज्या मार्गामध्ये देवाची आपण भक्ती करतो, आपले बोलणं, आचार, विचार, संस्कार हे चांगले होतात, तो मार्ग कोणताही असो तो चांगला मार्ग आहे आणि तो प्रत्येकाने स्वीकारावा. लक्षात. तोंडाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. या ठिकाणी त्यांनी संत रामदासांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला जो तोंडाळ आहे, जो भांडकुदल व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या विषयी आपण त्याच्याशी भांडू नये, भांडण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्याचा तो संस्कारच आहे, त्याला ती सवयच आहे. भांडल्याशिवाय त्याला जेवण जात नाही, त्याने सवय असते. त्यामुळे अशा वाचाळाशी, अशा तोंडाळाशी तुम्ही लागायचं नाही. एवढी शिकवून घेतली तर तुमचं काय होईल, भलं होईल, तुमचं हित होईल, तुम्ही उत्तम नागरिक व्हाल, तुमच्या अंगामध्ये उत्तम लक्षणं येतील, असं संत रामदासांना सांगायचं आहे. लक्षात. आता आपण पुढे पाहूया. वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. आता पुढे म्हटलंय, आळसे सुख मानू नये. या ठिकाणी आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. नाही का. आपण म्हणतो की नाही, आळस हा माणसाचा काय आहे, शत्रू आहे. आणि म्हणून आळस तुम्ही आता झटकायचा आहे. आळस अंगात असेल तो झटकून द्यायचा, तो टाकून द्यायचा. आणि आपण या ठिकाणी ते म्हणतात
की आपण जे कोणतेही काम आहे ते काम करताना आळस झटकून द्यायचा, आळस न करता ते काम आहे ते आनंदाने काम करायचं. मग ते अभ्यास हे पण एक कामच आहे. ते कोणतेही काम करताना आनंदपूर्वक, उत्साहपूर्वक तुम्ही करायचा प्रयत्न केला तर आळस तुमचा दूर पळून जाईल. आणि ते म्हणतात आळसे सुख मानू नये. आणि या आळसामध्ये सुख नसतंच. तर म्हटलं की नाही, आळस हा माणसाचा काय आहे, शत्रू आहे. मग शत्रूमध्ये सुख असतं का? त्याप्रमाणे मग आळसाला आपण दूर लोटायचं, झटकायचं असं म्हणतात. पुढे म्हणतात की चहाडी मनास आणू नये. कुणाबद्दल आपण उखाळ्या पाखाळ्या म्हणतोय नाही का, निंदा म्हणतोय, अशी निंदा करायची नाही का. समोर एक चित्र आहे बघा, दोन स्त्रिया काहीतरी एकमेकीला काहीतरी सांगतायत, एक सांगते दुसरं ऐकते. आणि म्हणून सर्वात वाईट गोष्ट म्हणजे चहाडी सांगणं. आणि म्हणून तुम्ही अतिशय बालवयातून तुम्ही जात आहात. तुमच्यामध्ये ही सवय असेल तर कृपया काढून टाका. कुणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे ते त्याला समोर जाऊन सांगायचं की तुझं असं असं चुकलेलं आहे, हे तुझं चुकीचं आहे. पण त्याच्या नकळत त्याच्या पाठीमागे समोर गोड बोलायचं आणि पाठीमागे त्याची निंदा करायची, टीका करायची नाही का, त्याची चहाडी सांगायची, ही सवय योग्य नाही. आणि म्हणून जी माणसं आपल्याला दुसऱ्याबद्दल अशी काहीतरी वाईट सांगतात ते आपल्याबद्दलही वाईट सांगतील, हे तुम्ही यातून शिका. चहाडी मनास आणू नये. आणि म्हणून कुणाबद्दल तुम्हाला जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे ते स्पष्ट त्या व्यक्तीला बोला. पण कुणाच्याकडे सांगण्याची सवय टाकून द्या. तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही, पण कोणी वाईटच म्हणणार नाही, हा लक्षात. आणि म्हणून आळसा सुख म्हणायचं नाही. पहिली शिकवण म्हणजे करायचं नाही. आपण काय बघितलं, संत रामदास म्हणतात काय करावं आणि काय करू नये, हेच ते. आळसात सुख मानायचं नाही. सुख कशात मानायचं मग? अभ्यास करून. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलात तर तुम्हाला माहीत आहे की मला चांगल्या प्रकारचे ज्या विषयात गुण मिळतील तो झटकून टाकायचा. चहाडी मनास आणू नये. आणि चहाडी लोकांची निंदा, टीका दुसऱ्याकडे सांगायची नाही, लक्षात. कारण माणूस आहे तो कधी चुकतोय किंवा तुमच्या लक्षात नसेल, त्याचा म्हणण्याचा अर्थ आला नसेल असं म्हणूया. आणि त्यामुळे आपण ही सवय जी आहे ती सवय या ठिकाणी ती आपण झटकायला पाहिजे. असं ते म्हणतात. शोधल्याविना करू नये कार्य काही. पुढे म्हणतात की आता आपण जे काही शोधायचं आहे नाही का, की म्हणजे आपण दुसरं तर खोटे बोलतो, मनामध्ये चहाडी म्हणजे काय, चांगलं म्हणतो का, वाईटच म्हणतोय. आणि म्हणून त्या शोधल्याविना करू नये काय, जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही पूर्णपणे शोधा. हे खरं आहे की खोटं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, आपण जे करतोय त्याची शहानिशा करा. शोधल्याविना करू नये सर्व काही. तुम्ही सांगताय ना त्याची शहानिशा करा. कारण आपण ते पाहतो ते सत्य आहे, ऐकलेले सत्य नाही. आणि म्हणून कोणी सांगतोय म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवून आपले विचार त्या प्रकारचे बनतात. म्हणतात की ज्याच्याबद्दल बोलायचं आहे, दुसऱ्याबद्दल तुम्हाला जे बोलायचं आहे ते खरं आहे की खोटं आहे,
हे तुम्ही मनात पण आणायचं नाही. चहाडी मनास आणू नये. दुसरं सांगतोय, आपलं मन त्याप्रमाणे बनतंय तो विचार मनातून काढून टाकायचा, तो मनात ठेवायचा नाही, मनात आणायचा नाही, असं संत रामदास म्हणतात. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. कोणतेही प्रकारचे जे काम आहे, जो शोध आहे, तो शोध घेतल्याशिवाय आपण ते काम पूर्ण करायचं नाही. लक्षात, शोधल्याविना करू नये कार्य काही. तुम्हाला लोक काय म्हणतील त्यापेक्षा आपल्याला चांगलं कसं म्हणतील हा विचार करा. लोक काय करतात, काही लोकांचा उद्योग असतोय नावं ठेवणं, दुसऱ्यावर टीका करणं. तुम्ही चांगलं बनलात, चांगलं बोललात, चांगलं वागताय, खूप हुशार आहात, तरी पण लोकांना ते आवडणार नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. कारण आपल्या हाताला 5 बोटं आहेत, 5ची सारखी नाहीत. त्याप्रमाणे जगात सर्व प्रकारची लोक सारखी नाहीत, एका विचारची नाहीत. आणि म्हणून आपण यातून फक्त आता शिकवण काय घ्यायची आहे की आपण या लोकांचा विचार न करता फक्त आपण आपला विचार करायचा आहे. मोठमोठ्या लोकांची तर पुस्तकं, त्यांची व्यक्तिचित्र, त्यांची माहिती, त्यांचा परिचय ऐकलात तर ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून ते फार मोठ्या पदाला पोचलेत. आणि म्हणून तुम्हीसुद्धा खूप मोठ्या प्रकारचे नागरिक, उत्तम लक्षणं असलेले नागरिक ते बनू शकाल, अशी या ठिकाणी नाही का संत रामदासांना ही शिकवण तुमच्या मनामध्ये बिंबवायची आहे. संत रामदासांनी त्या काळामध्ये प्रत्येक आपल्या खेडेगावामध्ये जी हनुमानची मंदिरं आहेत ती मंदिरं उभारली. आज आपण पाहतो बघा की प्रत्येक गावामध्ये हनुमानचं मंदिर आहेच आहे. याचा अर्थ काय, तुम्ही त्या हनुमानाप्रमाणे तुम्ही काय करा, व्यायाम करा, चांगले नागरिक बना, ही त्यांची शिकवण घ्यायची लक्षात. आणि म्हणून संत रामदासांनी या आपल्या कवितेमध्ये जी लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं तुमच्या अतिशय हिताची आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांची शिकवण हा समाजाला एक प्रेरक किंवा चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि आपण तो आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा, तो शोधावा. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. आणि तुमच्या मनात जो तो आळस आहे तो आळस तुम्ही आता झटकून टाका, आळस ठेवू नका. एका ठिकाणी एक गोष्ट सांगत होता की मला व्यसन लागलं आहे, ते व्यसन जात नाही म्हणे. सांगणाऱ्या व्यक्तीचं वय 60च्या वर होतं, पण ती गोष्ट सांगता सांगता त्याच्याच लहान मुलानं ते व्यसन, आपल्या बाबांचं व्यसन आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे समजा उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी नाही का आपली घरातली वृद्ध माणसं, पुरुष बिडी प्यायचे, ती मग घरातून मुलांना कोणाला तरी पेटवून आणायला सांगायचे. आणि मग ती मुलं येता त्यांना ते आश्चर्य वाटायचं आणि ते आपण काय करतोय माहीत नाही, त्यांना ती सवय लागायची. पण जेव्हा त्या वडिलांना कळतं की आपण जी विडी ओढतो ती विडी आपला मुलगा पण ओढतोय, तेव्हा वडिलांना वाईट वाटतंय. तर ते वडील त्या मुलाला बोलतात, तर तो मुलगा सांगतोय मग तुम्ही कसे ओढता. मग तो बाबा काय करतोय, की समोरचे झाड आहे, जुनं झाड, ते झाड उपटून आण. तर ते जातो तो मुलगा छोटा, उपटण्याचा प्रयत्न करतोय, त्याला उपटत नाही. आणि मग दुसरं एक छोटं झाड आहे आत्ता या पावसाळ्यात जे आलं आहे ते उपट. तो मुलगा गेला, त्याने उपटलं आणि घेऊन आला. तर बाबा बोलले
माझं व्यसन त्या जुन्या झाडाप्रमाणे आहे, तुझं व्यसन हे आत्ता आहे, आत्ता लागलं आहे, तू काय कर, ते मनातून काढून टाक. त्या मुलाच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला आणि त्याने आपलं व्यसन जे होतं नकळत लागलेलं ते त्या ठिकाणी सोडून दिलं. उत्तम लक्षण, चांगली शिकवण. काय योग्य वेळी असं म्हणतात की नाही की मुलांचे फक्त खाण्यापिण्याचे लाड करावेत, आणि म्हणून वेळीच मुलांना जर बोललं, उपदेश केला तर मुलं चांगल्या प्रकारे चांगले नागरिक नक्कीच बनतील. आणि म्हणून या उत्तम लक्षण संत रामदासांच्या या कवितेमध्ये प्रत्येक या ओळीचा अर्थ, या काव्याचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या अतिशय हिताचा आहे, ओतप्रोत अर्थ भरला आहे. आणि म्हणून आपण या कवितेतून तुमच्या सर्वांच्या अंगामध्ये अशी उत्तम लक्षणं यावीत, तुम्ही सगळे उत्तम नागरिक बनावेत, तुमचा आळस तुम्ही झटकून टाकावा, आळसाला मनात थारा देऊ नका. आळस म्हणजे कोणता? पहाटे उठायचं आहे, आळस येतोय नाही का, तर तुम्ही पहाटे उठलंच पाहिजे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही पहाटे 5 वाजता उठून अभ्यास केलाच पाहिजे. पण तुम्हाला तेव्हा साखर झोप लागते, तो येतो आळस. तो आळस तुम्ही काय करायचं आहे? झटकायचं आहे. चहाडी दुसऱ्याच्या मनात आपले जे विचार आहेत ते काढून टाकायचे, जे वाईट विचार आहेत ते काढून टाकायचे, आणि जी चहाडी आहे ती कोणाला सांगायची नाही. आणि सगळं शोधलं, जे सांगितलं आहे त्याने ते खरं की खोटं आहे हे शोधल्याशिवाय काही करायचं नाही. कार्य काही कोणतंच कार्य हे असं केलं तर आपण एक चांगल्या प्रकारचे नागरिक बनवू शकू. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या कवितेमध्ये संत रामदासांच्या या दासबोधातील या समासामध्ये संत रामदासांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची काही लक्षणं सांगितली आहेत. संत रामदासांच्या दासबोध या त्यांच्या पवित्र अशा ग्रंथातून आपण जे हे समास पाहिले, 5 समास त्यांच्या दासबोध ग्रंथातील दशक द्वितीय समास दुसरा उत्तम लक्षण या समासातील या सर्व काव्यपंक्ती आहेत, ही संत वचने आहेत. आणि म्हणून आता आपण आज या ठिकाणी या भागामध्ये या ठिकाणी इथेच थांबूया. पुढच्या कवितेचा भावार्थ आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. या कवितेमध्ये तुमच्या अंगात, तुमच्या मनामध्ये या संतांविषयी चांगली विचार करण्याची पद्धत, समाजामध्ये आपण कसं वागावं ही पद्धत, चांगले नागरिक बनण्याचा उत्तम लक्षणं आपल्या अंगी असावीत, ही शिकवण तुम्ही, हा बोध या ठिकाणी या कवितेतून घ्या. तुम्ही चांगले उत्तम लक्षण असे नागरिक बना अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद. पुढचा भाग पुढच्या तासिकेत. तर आपली पुन्हा भेट पुढच्या तासिकेला. धन्यवाद.